नमस्कार मंडळी. आपल्या अविरत या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. कोल्हापूर येथील दक्षिणाधीश श्री केदारनाथ म्हणजे ज्योतिबा कोट्यवधी भक्तांचे आराध्य कुलदैवत आहे. ज्योतिबा देवाची चैत्र यात्रा म्हणजे या तमाम कोट्यवधी भक्तांच्या आनंदाचा आणि जिव्हाळ्याचा क्षण. जेव्हा आपण या यात्रेचे फोटो पाहतो किंवा यात्रेला जातो तेव्हा काही प्रश्न आवर्जून पडतात. ते म्हणजे ही चैत्र यात्रा म्हणजे नेमकं काय? काय वैशिष्ट्य असेल या यात्रेचं? साऱ्या विश्वाचे मालक या दिवशी आई यमाईच्या भेटीला का जातात? यामागचं नेमकं कारण तरी काय असेल? तर अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आणि चैत्र यात्रेचं महत्त्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. गुढीपाडव्याला सासनकाठी उभी करायची आणि मग कामदा एकादशीला ती सासनकाठी घेऊन डोंगरावर नाथांच्या दरबारात जायचं. कोणी एकादशीला येतं तर कुणी बारशीला. डोंगरावर सासनकाठी घेऊन दाखल होतात. प्रत्येकजण आपल्या परंपरेनुसार सासनकाठी उभी करून डोंगरावर येतात. हस्त नक्षत्रावर श्री केदारनाथ आपल्या सर्व लवाजम्यासह यमाईच्या भेटीला निघतात. भक्त सासनकाठी मिरवत गुलालाची मुक्त उधळण करत चांग भल्याचा गजर करत नाथांसोबत यमाईकडे जातात. ही चैत्रयात्रा म्हणजे आई यमाई अर्थात रेणुका माता आणि ऋषीश्रेष्ठ जमदग्नी ऋषी यांच्या पुनर्भेटीचा जणू आनंद सोहळाच आहे. या मूळ माया यमाईने केदारनाथांच्या सहाय्याला म्हणजेच हाकेला धावून बलाढ्य राक्षसांचा नाश केला आणि केदारनाथांना दक्षिण दिग्विजयी म्हणजे विजयी केलं. म्हणून केदार विजयामध्ये तिचं स्थान खूप वेगळं आहे. कृतयुगात परशुरामाने पित्याच्या म्हणजेच जमदग्नींच्या आज्ञेवरून माता रेणुकेचा शिरच्छेद केला. परशुरामाने आज्ञापालन करताच जमदग्नींनी प्रसन्न होऊन त्यांना वर मागावयास सांगितला. आई रेणुकेला पुन्हा जिवंत करावे अशी विनंती केली. त्याप्रमाणे ऋषींनी रेणुकेला संजीवनी मंत्र म्हणून प्रकट होण्याची विनंती केली. तेव्हा आपण मातापूर म्हणजेच माहूर येथे प्रकट होऊ असे रेणुका मातेने सांगितले. त्याप्रमाणे रेणुका माहूर येथे गळ्यापर्यंतच प्रकट झाली. परशुरामांनी आज्ञा न पाळल्यामुळे ती रुसली. तेव्हा जमदग्नींनी ज्योतिस्वरूप परमेश्वराला रेणुकेची व आपली पुनर्भेट घडवण्याची विनंती केली. त्याप्रमाणे पूर्ण ब्रह्म ज्योतिस्वरूपाने केदारनाथ रूपात प्रकट झाल्यानंतर रत्नागिरी पर्वतावर चैत्र शुद्ध पौर्णिमेला पुनर्भेट करण्याचे वचन दिले. हे सर्व आपल्या क्रोधामुळे झाले असे जाणून जमदग्नींनी आपला क्रोधाग्नीचा म्हणजेच रागाचा त्याग केला. तोच राग केदारनाथांनी धारण केला आणि रवळनाथ नामानिधान झाले. केदारनाथ महालक्ष्मीच्या विनंतीवरून दक्षिणेत दैत्य संहारासाठी निघाले. तेव्हा शक्तीद्वारे नाथांनी असुरांचा वध केला. औंध गावात म्हणजे पूर्वीचे कंटकगिरी औंधासूर नावाचा पराक्रमी असुर राज्य करीत होता आणि औंधासुराचा वध मूळमायेच्या हस्ते होणार हे जाणून केदारनाथांनी मूळमायेला ये माई अशी साथ घालून डमरुनाथ केला. नाथांची साथ ऐकून मूळमाया प्रकट झाली. यमाईने अक्राळ विक्राळ रूप धारण केले आणि औंधासुराचा वध केला. औंधासुराने मरते समयी माझे नाव अमर होऊ दे असा वर मागितला. तेव्हा यमाईने कंटकगिरीला औंध असे नाव दिले. पुढे रक्तभोज रत्नासुराचा वध करून श्री केदारनाथ पुन्हा उत्तरेत हिमालयी निघाले आणि ही माहिती देवी महालक्ष्मीला समजली. तेव्हा महालक्ष्मी अनवाणी पायाने डोंगरावर आली. तीच परंपरा भक्त आज खेटे म्हणून करतात आणि नाथांना विनवणी केली की आपण या रत्नागिरीवरच थांबावे. आपण जर इथे थांबणार नसाल तर मलाही करवीरचे राज्य नको. मी देखील आपल्यासोबत हिमालयी येते. मग आई महालक्ष्मीच्या या विनंतीला मान देऊन श्री केदारनाथ रत्नागिरीवर थांबले. त्यांना थांबवून मग महालक्ष्मीने सर्व देवतांसमवेत श्री केदारनाथांचा रत्नागिरीवर राज्याभिषेक केला. नेमके यावेळी यमाईला आमंत्रण दिले नाही. राज्याभिषेकास आमंत्रण न दिल्यामुळे यमाई देवी रुसली. यमाई रुसली आहे हे चोपडाईच्या लक्षात येताच तिने केदारनाथांना यमाईला राज्याभिषेकास न बोलावल्याने यमाई रुसल्याचे सांगितले. तिचा रुसवा काढण्यासाठी औंधला जाण्यास सांगितले. तिचा रुसवा काढायला केदारनाथ आपल्या सर्व लवाजम्यासह चैत्र शुद्ध एकादशीला रत्नागिरीवरून औंधला जाण्यासाठी निघाले आणि चैत्र शुद्ध पौर्णिमेला औंधला पोहोचले.
देवांना पाहताच देवी यमाईने दार बंद केले. हे पाहून केदारनाथांनी सर्व देवांसह यमाईचे स्तवन केले. इतरांना वाटलं देवी रुसली, पण नाथांनी बरोबर अर्थ ओळखला. यमाईने दार लावून जणू नाथांना त्यांनी कृतयुगात जमदग्नींना दिलेल्या वचनाची आठवण करून दिली. जमदग्नी आणि रेणुका माता म्हणजेच यमाई देवी यांची पुनर्भेट घडवण्याची वेळ आली. हे जाणून केदारनाथांनी कृतयुगात धारण केलेल्या रागाचे म्हणजेच जमदग्नी ऋषींचे आई यमाईशी चैत्र शुद्ध पौर्णिमेला हस्त नक्षत्रावर लग्न लावले व कृतयुगात झालेली ताटातूट दूर करून दोघांची पुनर्भेट घडवली. ह्या अलौकिक सोहळ्यानंतर केदारनाथांनी यमाईची राजोपचारे पूजा केली. तिसऱ्या वर्षी आई देवाला म्हणाली, तुम्ही आता मूळ पीठाला येण्याचे कष्ट घेऊ नका. मीच आपल्याजवळ रत्नागिरीवर येते असे वचन दिले आणि दिलेल्या वचनाप्रमाणे यमाई मूळ पीठ सोडून रत्नागिरीवर चाफेवनात येऊन स्वयंभू प्रकट झाले. आजही दरवर्षी नाथ यमाईच्या भेटीला जातात. देव सदरेवर पालखीत बसतात आणि देवांची कट्यार म्हणजेच जमदग्नी स्वरूप आत यमाईच्या गाभाऱ्यात नेतात. तिथं नाथांच्या आणि भक्तांच्या साक्षीने यमाई आणि कट्यारूपी जमदग्नींचा विवाह होतो. असा हा चैत्र पौर्णिमेचा अलौकिक आणि अविस्मरणीय सुखसोहळा असतो. अशा या चैत्र पौर्णिमा यात्रेस महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून व परप्रांतातून सुमारे 6 ते 7 लाख भाविक येत असतात. यावेळी भक्तांचा विराट जनसागर लोटलेला असतो आणि संपूर्ण देहभान हरपून ज्योतिबाच्या नावानं चांग भलं या एकच जयघोषात ज्योतिबाच्या नावाचा गजर करतात आणि अवघा डोंगर या एकच जयघोषाने दुमदुमून जातो. गुलालाची उधळण, खोबऱ्याची उधळण, पालखीवर फेकली जाणारी बंदी नाणी हे सारे उत्सव दृश्य अगदीच अनोखे असते. या दिवशी श्रींचा शासकीय महाअभिषेक पहाटे 5 ते 6 या वेळेत होतो व महावस्त्रासह महापूजा 7 ते 8 या वेळेत होते. तसेच सकाळी 10 ते 12 या वेळेत धूप आरतीसह पंचारती होते. दुपारी 1च्या सुमारास मान्यवरांच्या हस्ते सासनकाठी मिरवणुकीस प्रारंभ होतो. यावेळी सासनकाठ्या, हलगी, टिपाणी, सनईच्या सुरांवर नाचवल्या जातात. सासनकाठी म्हणजे शेंड्याला तुरा व ध्वजपताका असलेला सुमारे 30 ते 50 फूट उंचीचा वजनदार वेळू. त्यावर तळामध्ये ज्योतिबाचे वाहन घोडा बसवलेला असतो. ज्योतिबावर मानाच्या 9 सासनकाठ्या असून त्या यात्रेच्या आदल्या दिवशी डोंगरावर येतात. सासनकाठ्यांशिवाय हत्ती, उंट, तोफगाडी, भालदार, चोपदार इत्यादी लवाजमा हे या यात्रेच्या वैभवात मोलाची भर घालतात. त्यानंतर पाठोपाठ सायंकाळी 5च्या सुमारास विधीपूर्वक पूजाविधी झाल्यावर श्री ज्योतिबाची उत्सवमूर्ती पालखीत बसून यमाई मंदिराकडे मार्गस्थ होते. यमाई देवी ही ज्योतिबाची बहीण. याच दिवशी सूर्यास्तानंतर यमाई देवी शिक्के कट्यारशी म्हणजेच जमदग्नींशी विवाहबद्ध होते. हा विवाह समारंभ यमाई मंदिरातच पार पडतो. यानिमित्त श्री ज्योतिबा पालखीतून यमाईसाठी आहेर घेऊन जातात व विवाहानंतर माघारी परत येतात. यावेळी विविध धार्मिक विधी होतात व नयनरम्य आतषबाजी करण्यात येते. चैत्र पौर्णिमेची यात्रा ही सुमारे महिनाभर म्हणजेच पाखाळणीपर्यंत चालते. चैत्र यात्रेनंतर 5 रविवार जी यात्रा भरते त्या यात्रेस पाखाळणी असे म्हणतात. ज्यांना चैत्र यात्रेस येण्यास मिळाले नाही ते पाखाळणीस येऊन पालखी व शिखरावर गुलाल खोबरे टाकून दर्शन घेऊन जातात. ज्योतिबाची यात्रा म्हणजे केवळ एक धार्मिक परंपरा नाही, ती म्हणजे कोल्हापूर आणि रत्नागिरीच्या भूमीतील श्रद्धेचा महासागर आहे. गुलालाच्या रंगात न्हालेली हवा, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं या गजरात थरथरलेली धरती आणि भक्तांच्या नयनात उतरलेला देव. आपणही कधीतरी या यात्रेला प्रत्यक्ष अनुभवायला गेलं पाहिजे, कारण ही केवळ यात्रा नसून ती एक अनुभवायची गोष्ट आहे. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.